काय प्रकार घडलाय? का नाही हॉटेलवर जेव्हा आलेले होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला. मग मी असा काचतनं फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली. आत पॅक केली त्यांनी लगेच गेअर टाकले. 140ची स्पीडनं गाडी पळवून नेली. मला इथं बुकी घातली आणि पुन्हा काय झालं? त्वरेच्याला ती म्हणायची की मारायचे देशात याला मारून टाकू म्हणायचे. याच्या हात जवळ फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणत होती. ड्रायव्हर म्हणला याला जामखेड बसतं नाही तर तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे याला मारून टाकायचं म्हणजे. किती वाजता घडला प्रकार? 6:15 7:30च्या मध्ये. कोण ओळखीचे होते का तुमचे? काय नाही ना ओळखीचे नाहीत ना काय नाही. 15 दिवसात दुसरी घटना. मला धमकीचा फोन यायची एक आणि इतर रिअलमध्ये उचलून नेलं 5 किलोमीटर सिद्धेश्वरच्या पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फेकून दिलेला आहे मला. जेवण केलं? हा जेवण केलेलं होतं काय नाही. मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलतो. कारण सगळ्यांना नाराज करतात ना. सगळे फोटो मागतात म्हणून आपला सहज फोटो. त्यात एक जणांना तवा मला सोडून दिलेला. किती जण होते? काय प्रकार 5 घडला? जण 5. नेमका प्रकार काय होता म्हणजे काही कशासाठी? सगळ्या नाही काय नाही प्रकार नाही ना काही. त्यांची आमची दुश्मनी नाही. फोटो द्या म्हणले म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो. नाही तिथे गाडी थांबलेली होती. मला म्हणले एक फोटो द्या. मग आपलं पेमेंट करून ते फोटो असा आतमध्ये मुंडी घातली. काचा पॅक केली. गाडीला घेरा टाकून ठेवतात त्यांनी. नीटच उचलून नेले मारू म्हणत होते. इथे एक बुकी घातली. दोन्ही हात पॅक केले काच. तर मरशाला इथे एक बुकी घालून वडगावच्या पुलावर फेकून दिले मला. पण ह्याला नेऊन ड्रायव्हर म्हणत त्याला नेऊन घाटात फेकून देऊ मारू म्हणजे ह्याला खलासच करायचं म्हणला. त्यातल्या एक जणांना म्हणला नको म्हणला मोठा खोटा नाही म्हणून टाकून दिलं परत पुलावर. गाडी कुठली होती काय? गाडीचा नंबर एवढा ध्यानात नाही पण 51 बघितलंय फक्त. त्यांची बोलण्याची भाषा वगैरे काय? मुसलमानाचे होते 3 जण आणि 2 कोणाचे ते म्हणतात पण 3 मुसलमानाचे पक्की होते. साधारणतः किती वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे? 7:15 7:30. काय म्हणजे नेमका त्यांचा कुठल्या हेतून तुमच्याशी त्यांनी वर्तवणूक? नाही त्यांचा हेतू एकच होता की ह्याला मारून टाकायचं. दुसरा हेतून नाही. कारण की असं हेतून उचलून नेत नाही कोण. हॉटेलपासून 5 किलोमीटर नेलंय त्यांनी मला. वडगावच्या सिद्धेश्वर वडगावच्या पुलावर फेकून दिले मला नेऊन. ते बी एक जण भेल्यामुळे. नाहीतर एक जण ते ड्रायव्हर म्हणायचं ह्याला मारून टाकायचं म्हणजे टाकू. जामखेड पस्तर नेऊ म्हणला ह्याला ओढत. जिथं पडन मरून तिथं टाकून देऊ म्हणत होता. तुम्हाला सोडलं कसं तरी? एक जणांना गुचुरीला धरून चालत्या गाडीतनं मग फेकून दिलं ते वडगावच्या पुलावर. मग मी याला ना बघितलं नाही काय नाही. पण मी फिरून उठून बघूच तर गाडी पसार झाली. ते लांबनं बघितलं 51 नंबर दिसलाय फक्त. कारण की मला चक्कर आलं लागलं माझे दोन्ही हात. काचात पॅक केल्यामुळे मला काहीच कळायला नाही. तक्रार वगैरे केल्या तर नेमकं पुढचं आपलं काय मागणी काय नाही? मागणी म्हणजे पूर्ण आरोपी पकडायला लावणारच. आणि माझ्या जीवाला म्हणजे 100% धोका. त्या दिवशी फोन आलता त्याची बी गंभीरता मला काय घेतली नाही वाटण. आणि हे तर गंभीरता घेतलीच पाहिजे. आज हॉटेलवरून उचलून नेतात म्हणजे काहीतरी मारायच्या प्लॅनच आहे माझ्यावर. म्हणजे धोक्याचं पिपणी फडफडायच लागलेली. कारण की माझ्यावर टपूनच आहेत की याला मारायच्या हिशोबानच. एक मराठी उद्योजक पुढं जातोय हे न पावण्यासारखं असल्यासारख्याच हा प्रकार घडतोय. हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला आज किडनॅप करून जीव मारण्याचा प्रयत्न केला.